नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म ज्या ज्या महिलांचा अप्रूव्ह झालाय, त्या महिलांच्या खात्यात आता ₹3000 पाठवण्यास कालपासूनच सुरुवात झाली. आजही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत. पण यानंतर दुपारपासून काही महिलांना एक वेगळ्या प्रकारचे मेसेज आले. त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि त्यासोबतच आता ते मेसेज आल्यानंतर पुढे आपण काय करायला हवं तेही आपण बघूया. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालाय त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ₹3000 पाठवण्यास आता सुरुवात झाली आणि काल काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यात आले. आजही काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दुपारपर्यंत पैसे पाठवण्यात आले, पण त्यानंतर दुपारनंतर सर्व्हरवरती थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे डीबीटीसाठी जे सर्व्हर आहे ते डाऊन झाल्यामुळे आता अनेक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये ₹3000 पाठवण्यास काही प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठवण्यास प्रॉब्लेम निर्माण झालाय त्यांना अशा प्रकारचे मेसेज येत आहेत. इथे बघा तुम्ही. इथे म्हटलंय की लाडकी बहीण योजना अपडेट म्हणजे अपडेट दिले आहे त्यांनी. आपणास कळवण्यात येते की डीबीटी सर्व्हर डाऊन झाल्याने आपल्या खात्यात ₹3000 टाकण्यास तांत्रिक त्रुटी येत आहेत. आमचे अधिकारी लवकरच याचे निराकरण करून आपल्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर करतील. ठीक आहे, म्हणजे असंच ज्या ज्या महिलांना आज मेसेज आलाय त्यांनी आता या मेसेज वाचल्यानंतर काहीही करायची गरज नाही. कारण त्या महिला मला WhatsAppवरती मेसेज करताय की आम्हाला अशा प्रकारचा एक अपडेट आली किंवा मेसेज आलाय. तर आता आम्ही काय करायला हवं? तर हा प्रॉब्लेम तुमचा नाही किंवा तुमच्या बँक अकाउंटचा प्रॉब्लेम नाहीये. तर हा तिकडे सरकारकडूनच डीबीटीचं जे सर्व्हर आहे, तिकडे टेक्निकल प्रॉब्लेम झालाय. तर तो लवकरच हा प्रॉब्लेम दुरुस्त करतील आणि उद्या पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटमध्ये ₹3000 पाठवण्यास ते सुरुवात करतील. यासोबतच त्यांनी काही मेसेजमध्ये तसं क्लिअर स्पष्टही सांगितलंय, तेही बघूया आपण. तर हा मेसेज बघा, यामध्ये क्लिअरली त्यांनी म्हटलंय, की महाराष्ट्रातील सर्व लाडकी बहीण योजना लाभार्थी भगिनींना सूचित करण्यात येते, की आज दुपारपासून म्हणजेच 15 ऑगस्टच्या दुपारपासून, ठीक आहे. आज 15 ऑगस्टच्या दुपारपासून डीबीटी सर्व्हर डाऊन झाले असल्यामुळे आम्ही आपणापर्यंत डीबीटी ट्रान्सफर करू शकलो नाही. तरी एक विनंती आहे, की आपण जे लिंक केलेले खाते त्यामध्ये बदल करू नये. म्हणजे जे बँक अकाउंट तुम्ही दिले आता त्यात बदल करू नका, असं त्यांनी क्लिअरली म्हटलंय. आम्ही डीबीटी ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण काही तांत्रिक त्रुटी समस्या येत आहेत. उद्या दुपारी म्हणजे 16 ऑगस्टच्या दुपारपासून पुन्हा आम्ही आपल्या सेवेत हजर होऊ. आमचे अधिकारी 24 तास काम करत आहेत. धन्यवाद. तर अशा प्रकारे त्यांनी मेसेज केले अनेक महिलांना. तुम्ही तुमचं बँक अकाउंट वगैरे बदलायचं नाहीये. जर असा मेसेज तुम्हाला आला असेल, काहीही करू नका. प्रॉब्लेम तुमच्या बँक अकाउंटमध्ये नाही, तर तिकडे टेक्निकल प्रॉब्लेम झालाय डीबीटी सर्व्हरसाठी. त्यामुळे आज पैसे पाठवायला जमलं नसलं तरी ते उद्या दुपारी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवणार आहेत. त्यामुळे काहीही तुम्ही करायची गरज नाही किंवा बँक अकाउंट वगैरे अजिबातही बदलायची गरज नाहीये. हे लक्षात ठेवा. आता ज्या ज्या महिलांनी मला मेसेज केले होते त्यांना त्यांचं उत्तर मिळालं असेल, की असे मेसेज का येत आहेत. ठीक आहे. आता दुसरं एक काही महिलांना असेही मेसेज येत आहेत. यात म्हटलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे. तर हे जिल्हाधिकारी अहमदनगर तिकडचा हा मेसेज आहे. तर हाही मला एका महिलेने शेअर केलाय. तर यामध्ये क्लिअरली म्हटलंय की त्यांनी त्यांचं बँक खातं जे आहे ते आधारशी संलग्न नाहीये. ठीक आहे. तर मग आता तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे सध्या तरी येणार नाही. कारण जे आधारला लिंक खातं आहे त्यातच पैसे पाठवले जात आहेत डीबीटी मार्फत. तर तुम्ही आता तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधारला लिंक करून घ्या. भलेही या महिन्यात नाही आले तरी पुढच्या महिन्यात तुमच्या अकाउंटमध्ये ₹4500 येणारच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधारला संलग्न करून घ्या, म्हणजेच लिंक करून घ्या. आणि यासाठी जर फॉर्म हवा असेल तर तो आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आम्ही अपलोड केलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून तो आमच्या टेलिग्रामवरून तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करा. सेम तशाच प्रकारचा बँकेतही फॉर्म भेटतो. हवा असेल तर तुम्ही बँकेतून घ्या आणि तिथे तो भरून जमा करून द्या. ठीक आहे. आता अशा असंख्य महिला आहेत की ज्यांचं बँक खातं आधारला लिंक नाही. त्याबद्दल एक न्यूज आली, तेही आपण बघूया. हे बघा, दैनिक भास्करची ही न्यूज आहे. यात त्यांनी म्हटलंय की राज्यामध्ये 27.43 लाख लाडक्या बहिणींचे आधार बँकेशी लिंक नाहीये. बघा किती आहे, 27.43 लाख महिलांचे आधार बँकेशी लिंक नाहीये. त्यामुळे हे अर्ज तात्पुरते बाद झाले आणि बाद झाले म्हणजे कायमचे रिजेक्ट पण नाही झालेले. तात्पुरते बाद आहेत आणि लिंक जर तुम्ही केलं तुमचं अकाउंट आधार आणि बँक हे लिंक केलं तर तुमच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर जे बँक अकाउंट आहे ते आधारशी संलग्न करायचे, म्हणजेच लिंक करायचे. यात त्यांनी पुढे असंही म्हटलंय की जर समजा 17 ऑगस्टच्या अगोदरच या महिलांनी ज्यांचे अर्ज बाद झाले त्या महिलांनी जर त्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक केलं तर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. 17 ऑगस्टच्या आधी जरी तुम्ही ही प्रोसेस केली तरी पैसे जमा होतील.
ठीक आहे, कारण तिकडे त्यांनी म्हटलंय की दिवस रात्र त्यांचे अधिकारी यासाठी काम करत आहेत. त्यामुळे 17 ऑगस्टच्या आत जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करून घ्या लिंक. नाही जमलं तरी पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. ठीक आहे. तर ही जी न्यूज आहे ती मी टेलिग्राम चॅनलवरती हा फोटो शेअर करेल, तिथून तुम्ही वाचू शकता. यानंतर मी असंही सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांचं बँक अकाउंट आधारशी लिंक नाहीये किंवा आहे, यापैकी जे काही तुम्हाला बघायचं असेल ते कोणत्या वेबसाईटवरती बघायचं, तर मी त्या संदर्भात वेबसाईटही तुम्हाला सांगितली आहे. त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल. तिथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊन ते बघू शकता. यासाठी तुम्ही सकाळचे व्हिडिओ बघा आमचे, त्यात तुम्हाला माहिती मिळून जाईल. ते व्हिडिओही तुम्हाला दाखवतो. तर हे ते व्हिडिओ आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. बँक खात्याला आधार लिंक नाही, आता काय करावे, अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. तर मी त्यात माहिती दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही ती माहिती घेऊन आणि तुमचं बँक अकाउंटला आधार लिंक आहे की नाही ते बघा. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात काही महिलांच्या बाबतीत असंही घडलंय की त्यांनी या योजनेचा फॉर्म भरताना म्हणजे असं बँक अकाउंट दिलं होतं की जे आधारला लिंक नव्हतं, पण त्यांच्याकडे दुसरंही बँक अकाउंट होतं जे आधारला लिंक होतं. असे 2 बँक अकाउंट ज्या महिलांकडे आहेत आणि त्यापैकी एक अकाउंट त्यांचं आधारला लिंक आहेत आणि त्यांनी फॉर्ममध्ये जरी दुसरं अकाउंट दिलं असलं जे सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह इथं दिसत नसेल किंवा अशा प्रकारचं अकाउंट असेल की ते नवीनच आहे पण ते आधारला लिंक नाही, तरी पण त्या महिलांकडे जर दुसरं एखादं अकाउंट आहे, आधारला लिंक आहेत, तर त्या अकाउंटमध्ये त्यांचे पैसे आलेले आहेत. जे अकाउंट महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना दिलेला आहे, म्हणजे जे बँक खातं दिलेलं आहे, त्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत. ठीक आहे. पण जे अकाउंट इथे आधारला लिंक आहेत, पण ते दिलेलं नाही, तरी जे अकाउंट इथं आधारला लिंक आहे त्यामध्ये पैसे आलेले आहेत. त्यामुळे 2 अकाउंट असणाऱ्या महिलांसाठी ही सूचना आहे की त्यांचं एक अकाउंट तरी आधारला लिंक असावं, त्यामध्ये डायरेक्टली डीबीटीद्वारे ते पैसे पाठवत आहेत. तर हे लक्षात असू द्या. आणि अशा प्रकारचे अनेक मेसेज मला WhatsAppवरती मिळालेले आहेत. अनेक महिलांनी सांगितलं की त्यांनी जे बँक अकाउंट दिलं होतं त्यामध्ये पैसे नाही आले, पण जे आधारला लिंक आहे त्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर असंही अनेक महिलांच्या बाबतीत घडलंय. त्यामुळे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर यापुढे इतरही तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की विचारा. पुढील व्हिडिओमध्ये मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. बाय बाय. टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.